नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या स्टडी स्पार्क ट्युटोरियल्स मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वीचा मराठी विषयाचा धडा 21वा प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा याचा स्वाध्याय। चला तर मग सुरू करूया। प्रश्न 1, कवितेच्या आधारे ओळी पूर्ण करा। 1, शिकणे कधी डॅश डॅश चुका। उत्तर, शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका। 2, क्रिकेटची डॅश डॅश। उत्तर, क्रिकेटची बॅट लाकडी का। 3, खोकल्याची डॅश डॅश। उत्तर, खोकल्याची उबळ येते का। 4, सर्दीत डॅश डॅश। उत्तर, सर्दीत ना गळते का। 5, मेंदूला डॅश डॅश। उत्तर, मेंदूला वास कळतो का। 6, रंगीत तारे डॅश डॅश। उत्तर, रंगीत तारे असतात का। 7, दिवसा तारे डॅश डॅश। उत्तर, दिवसा तारे दिसतात का। 8, माणसासारखा डॅश डॅश। उत्तर, माणसासारखा माणूस होईल का। प्रश्न क्रमांक 2, कवितेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दांच्या जोड्या जुळवा। अ गट। उत्तर, वाकडी शेपूट। 2, पेंग्विन। उत्तर, तोकडी मान। 3, साप। उत्तर, वाकडी चाल। 4, वटवाघूळ। उत्तर, रात्रीचे फिरणे। 5, मासे। उत्तर, पाण्यात तरणे। 6, पतंग। उत्तर, दिव्यावर मरणे। 7, काजवा। उत्तर, चमचम करणे। प्रश्न क्रमांक 3, तुमच्या मनाने उत्तर लिहा। अ, तुमचा मित्र लिहिताना अनेक चुका करतो, तुम्ही काय कराल। उत्तर, माझा मित्र लिहिताना अनेक चुका करत असेल तर मी त्याला त्याच्या चुका वेळोवेळी समजावून सांगेन आणि त्या चुका दुरुस्त करायला सांगेन। त्याच्या लिहिताना चुका होऊ नयेत म्हणून त्याला मी नियमितपणे रोज शुद्ध लेखन करण्याचा सल्ला देईन, त्यामुळे त्याचे अक्षरही सुधारेल आणि लिहिताना होणाऱ्या चुका होणार नाहीत। हा, वाचन करताना तुमच्या कोणकोणत्या चुका पुन्हा पुन्हा होतात, त्या टाळण्यासाठी काय करा। उत्तर, वाचन करताना मला जोडशब्द आल्यावर मध्ये मध्ये अडकायला होते, जोडशब्द पटकन वाचायला जमत नाही, या चुका माझ्या पुन्हा पुन्हा होतात, त्या टाळण्यासाठी मी माझा वाचनाचा सराव वाढवेन। जर कोणत्या शब्दाचा उच्चार योग्य प्रकारे करता येत नसेल तर त्यासाठी शिक्षकांची मदत घेईन। प्रश्न 4, या कवितेतील प्रश्नांसारखे प्रश्न कधी तुम्हाला पडतात का। याविषयी कोणती वेगळी प्रश्न तुम्हाला पडतात, त्या प्रश्नांची यादी करून पालक, शिक्षक व मित्रमैत्रिणींना दाखवा आणि चर्चा करून उत्तरे मिळवा, वर्गात सांगा। उत्तर: 1, सूर्य दिवसाच का उगवतो। 2, चंद्र दिवसा कुठे जातो। 3, चांदण्या दिवसा दिसत का नाहीत। 4, पक्षी आकाशात उंच कसे उडतात। 5, वर्षाचे दिवस 365 का असतात। 6, दिवस 24 तासांचा का असतो आणि 7, पाऊस कसा पडतो। 8, आकाशगंगेत अजून किती ग्रह असतील। 9, समुद्राचे पाणी खारट का असते आणि 10, तेल पाण्यावर का तरंगते। अशा पद्धतीने आपण हा स्वाध्याय पूर्ण केला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि अजून अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।